माण गावात विवाहितेचा कौटुंबिक छळ. पती, सासू, सासरे अन नणंदेवर गुन्हा. लग्न ठरलं प्रेमातून, शेवटी छळ अन धमक्या. मोरबा येथील घटनेनं खळबळ. दागिने बळकावले, शिवीगाळ अन जीवे मारण्याची धमकी. माणगाव पोलिसात गुन्हा नोंद. माणगाव तालुक्यातील मोरबा, धनसे मोहल्ला येथील 22 वर्षीय विवाहितेने माणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत पती व सासरच्या मंडळींकडून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याचा आरोप केलाय. प्रथम माहिती अहवालानुसार फिर्यादी आणि संबंधित युवक यांच्यात 2017 पासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला आणि 21 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र पती दुबई येथे गेल्यानंतर छळाला सुरुवात झाल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. तक्रारीनुसार माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकण्यात आला. मागणीनुसार पैसे दिल्यानंतरही शिवीगाळ, मारहाण, मानसिक त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. फिर्यादीनं आपल्या तक्रारीत आणखीन एक गंभीर आरोप केलाय. 2 लाख रुपये घे आणि मला घटस्फोट दे, असे पतीनं सांगितल्याचा आरोप तिनं केलाय. तसेच घटस्फोट दिला नाही तर दुसरे लग्न करण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख फिर्यादीनं FIR मध्ये केलाय. याशिवाय विवाहावेळी मिळालेले सोन्याचे दागिनं सासरच्या मंडळींकडेच ठेवून घेतल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या तक्रारीच्या आधारे माणगाव पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 115, 2, 3, 5, 351, 2, 352 आणि 85 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा रमेश वराडे करत आहेत.